नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी मंडळ अधिकारी भरती निघालेली आहे. हे अतिशय छान पद आहे, अतिशय छान वेतन तुम्हाला या अंतर्गत मिळणार आहे. सरकारी भरती आहे, पदही मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त बघूया डिटेल्स संपूर्ण. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सुरू करूया. मित्रांनो, पद आपण बघितलं मंडळ अधिकारी. एकूण पदांची संख्या बघा 2050 एवढी पदांची संख्या आहे. कुठल्याही विषयीची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. प्लस शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्हाला संगणक साक्षरता असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा बघा 21 वर्ष तर 30 वर्ष हा वयोगट तुम्ही असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही. ओबीसी आणि SC ST करता नियमाप्रमाणे तुम्हाला वयामध्ये सवलत असेल. वेतन बघा किती छान आहे. 48,480 ते 85,920 एवढा बँड तुम्हाला त्या वेतनाचा त्या ठिकाणी मिळणार आहे. इतर भत्तेही असतील. तसं बघायला गेल्यास वार्षिक 10 लाखाच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी हे वेतन या पदाकरता मिळणार आहे. आता भरती कुठं आहे, कशा पद्धतीची पदं आहेत, महाराष्ट्रात काय स्कोप आहे, हे आपण आता संपूर्ण जाहिरातीमध्ये एकदा बघून घेऊ. तुम्ही त्यांना बघू शकता, भरती निघाली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारताची सर्वात मोठ्या बँक, सरकारीमध्ये एक बँक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मंडळ स्थित अधिकारी की भरती, म्हणजे मंडळ अधिकारीची भरती आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 29/1/2026 ही भरती आऊट झालेली आहे. आणि 18/2/2026 त्या ठिकाणी अजूनही अर्ज करायला बराच वेळ आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही 6-7 दिवस तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायला मिळतील. याची ऑनलाईन परीक्षा असेल जी मार्च 2026 तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. म्हणजे पटापट याची भरतीची प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे. आता बघा, कोण्या मंडळामध्ये किती पदं आहेत हे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. एकूण पदांचा जर विचार केला तर 2050 पदं ही तुम्हाला त्या ठिकाणी असतील. ऑल इंडिया लेवलवरती जर तुम्ही अर्ज करायला गेला तर 2050 तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. आणि जर तुम्हाला ज्या भाषा येतात, जसं मराठी, हिंदी, या 2 भाषा जर तुम्ही पकडल्या तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा अर्ज करू शकता. आणि महाराष्ट्र इतर ज्या ठिकाणी हिंदी भाषा तुम्हाला जमेल त्या ठिकाणी अर्ज करू शकता. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राकरता बघा, महाराष्ट्र मराठी भाषेकरता 194 आणि मुंबई मेट्रो या ठिकाणी 143, अशा जवळजवळ 350 पदांची भरती तुम्हाला त्या ठिकाणी असेल. आणि हिंदीचा जर तुम्ही त्यात समावेश केला तर नवी दिल्ली अंतर्गत 76 पदं आहेत. सोबतच इतर ठिकाणी तुम्ही बघू शकता, जिथं जिथं हिंदी असेल आणि तुम्हाला हिंदी जर जमत असेल तर तेही पदं तुम्ही तिथे बघू शकता. तर अतिशय छान पदं आहेत. आता संपूर्ण डिटेल ही जाहिरात या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता याची जी इतर माहिती आहे ते आपण आपल्या ह्याच्यातून बघूया. तर अर्जाची तारीख आपण बघितली 29/1 पासनं ही सुरू झालेली अर्ज 18/2/2026 पर्यंत आहे. म्हणजे अजून वेळ आहे, तर अर्ज करायला हरकत नाही. निवड कशी होणार आहे, तर ऑनलाईन परीक्षा असेल 120 गुणांची आणि मुलाखत असेल 50 गुणांची. फीस काय असेल, तर तुम्ही खुल्या प्रवर्गातून किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधून असाल तर 750 रुपये तुम्हाला अर्ज शुल्क त्या ठिकाणी द्यावं लागेल. इतर उमेदवार असाल तर कुठलेही अर्ज शुल्क भरायची गरज नाही. आता अर्ज कुठून करायचा आहे, तर ही लिंक बघा SBI.bank.in वेब करिअर करंट ओपनिंग या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायला ही ओपनिंग्स मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली असेल, तिथून जाऊन तुम्ही हा अर्ज करायला हरकत नाही. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा. खूप मोठ्या प्रमाणात ही पदं आहेत. पदं भरती आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.